फाल्गुन महिन्याची माहिती आणि महत्त्व आपण भाग 1 मध्ये ऐकले आहे. आज भाग 2 मध्ये फाल्गुन महिन्यात येणारा सण होळी पौर्णिमा याची माहिती, महत्त्व, पूजाविधी आणि त्यांची कथा आपण ऐकूयात. फाल्गुन म्हणजे गुलाल. गुलाल म्हणजे ऐश्वर्याचे, प्रेमाचे आणि त्यागाचे प्रतीक. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी, फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुलिवंदन व फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी असे म्हणतात. असा 5 दिवस चालणारा हा सण वर्षभर झालेल्या कामाचा ताण नाहीसा करून नूतन वर्षाचे स्वागत करण्यास उत्साह निर्माण करून देण्याचे काम करतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत हा सण साजरा केला जातो. अग्नीशी कृतज्ञ राहण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या सणाला महाराष्ट्रात शिमगा व होळी असे म्हटले जाते. होळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. होळी म्हणजे चांगल्या गुणांचा वाईटावर विजय. होळीला शिमगा असे म्हटले जाते कारण शिमगा म्हणजे भगवान शिवांची लीला ज्यात आहे असा सण असेही त्याला म्हटले जाते. कोकणात या सणाला शिमगो म्हणतात, तर उत्तर प्रदेशात होरी असे म्हणतात. ओरिसात भगवान श्रीकृष्णाला पाण्यात घालून झोका देतात. फाल्गुन शुद्ध त्रयोदशी ते फाल्गुन पौर्णिमा अशा 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाला ते दोलोत्सव म्हणतात. बंगाल प्रांतात दोला यात्रा तर दक्षिणेत कामदहन या नावाने हा उत्सव ओळखला जातो. होळी हा एक प्राचीन हिंदू धार्मिक सण आहे, जो भारतात तसेच दक्षिण आशियाच्या बऱ्याच भागांमध्ये तसेच आशियाबाहेरील इतर समुदायांमध्ये लोकप्रिय झालेला आहे. अलीकडच्या वर्षात हा उत्सव युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या काही भागात प्रेम, गोंधळ आणि रंगाचा स्प्रिंग उत्सव म्हणून साजरा केला जातो. वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट, प्रेमाचा बहर आणि इतरांना भेटणे, खेळणे, हसणे, विसरणे आणि क्षमा करणे आणि तुटलेले नाते सुधारणे असा हा दिवस आहे. भारतीय उपखंडाच्या विविध हिंदू परंपरांमध्ये होळीच्या सणाला सांस्कृतिक महत्त्व आहे. भूतकाळातील चुका दूर करण्याचा आणि स्वतःला सोडविण्याचा, इतरांना भेटून संघर्षाचा शेवट करण्याचा, विसरण्याचा आणि क्षमा करण्याचा हा दिवस आहे. होळीचा उत्सव म्हणजे वसंताला वाढवणारा उत्सव, परंतु वसंताच्या वैभवातही संयमाचे सूत्र विसरता कामा नये. भगवान शंकराने केलेले कामदहन ही एक सुंदर तत्त्व सांगून जाते. वसंताला निमित्त करून जर काम शिवत्वावर हल्ला करण्याचा प्रयत्न करील तर तो स्वतःचा नाशच जवळ आणील. मर्यादेत असलेला काम भगवंताची विभूती आहे आणि मर्यादा ओलांडली तर ते त्याला आत्मघातक आहे. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या लोक उत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतागमनोत्सव किंवा वसंत उत्सव असेही म्हणण्यात येते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धत रूढ आहे. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते, हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. लहान मुलांना
पीडा देणाऱ्या होलिका, डुंडा, पुतना यासारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमध्ये या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. तर त्या कथा आपण आता ऐकूयात. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. त्याला सर्वत्र हिरण्य म्हणजे सोनेच दिसत होते. भोगच त्याच्या जीवनाचा प्रधान भाग होता. राक्षस म्हणजे खा प्या मजा करा अशा मनोवृत्तीचा तो होता. भोगाशिवाय हालत नाही व स्वार्थाशिवाय पाऊल उचलत नाही. त्याच्या राज्यातही त्याने सर्वांना खायला भाकरी व राहायला घर मिळावे एवढेच पाहण्याचा प्रयत्न केला होता. लोकांच्या भावजीवनाकडे त्याने निरंतर दुर्लक्ष केले. स्वतःलाच ईश्वर समजणारा तो दुसरा ईश्वर कोठून स्वीकारणार असा हा हिरण्यकश्यपू राजा. परंतु याच्याच राज्यात चिखलात जसे कमळ उमलावे तसा त्याच्या घरात प्रल्हादासारखा भक्त पुत्र जन्मला. प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदाच्या आश्रमात राहिली होती. तेथील संस्काराचा परिणाम प्रल्हादावर झाला होता. प्रल्हादाचे अंतःकरण भगवत भक्तीने भरलेले होते. त्याच्या वडिलांनी त्याला बदलण्याचे अनेक प्रयत्न केले, पण निष्ठावान बालकाला बदलण्यात ते असमर्थ ठरले. त्यानंतर त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रल्हादाचा ईश्वरवाद जर सर्वत्र पसरला तर भोगवादावर उभ्या असलेल्या आपल्या राज्याची मुळेच ढिळली होतील असे त्यांना वाटले. आसुरी वृत्तीचा बाप मुलाच्या असल्या गोष्टी मुळीच चालून घेणार नाही. यासाठी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यातील एक म्हणजे त्याला जिवंत अग्नीत फेकून देणे. प्रल्हाद अग्नीतून उठून पळून जाऊ नये म्हणून त्याला आपल्या बहिणीच्या म्हणजे होलिकेच्या मांडीवर बसविले. हिरण्यकश्यपूच्या बहिणीला म्हणजे होलिकेला वरदान होते की तिने जर सद्वृत्तीच्या माणसाला त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही. स्वतःच्या बंधूच्या आग्रहाला वश होऊन होलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसायचे कबूल केले आणि त्याचा परिणाम म्हणून होलिका जळून भस्म झाली. तर सद्वृत्तीचा ईश्वरनिष्ठ प्रल्हाद हसत खेळत बाहेर आला. प्रल्हाद लहान होता. जगातही सद्वृत्तीचे लोक अल्पसंख्येच असतात, पण जर ते सन्निष्ठ असतील, प्रभुनिष्ठ असतील, तसेच तपस्वी व क्रियाशील असतील तर व्यापक असलेली असद्वृत्तीही त्यांना ग्रासू शकत नाही असा अनुपम संदेश होळीचा उत्सव आपल्याला देतो. आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्या होलिकेने प्रल्हादासारख्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला त्या होलिकेचे हजारो वर्षापासून आपण कशासाठी पूजन करतो? तर होलिकेच्या होत असलेल्या पूजनाच्या मागे एका दुसऱ्याच गोष्टीचे स्मरण आहे. ज्या दिवशी होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसणार होती त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित करून त्याने प्रल्हादाला जाळू नये यासाठी त्याची प्रार्थना केली होती. प्रल्हादाने लोकहृदयाला इतके जिंकले होते आणि त्याचेच प्रतिबिंब या घटनेवर पडलेले दिसून येते. अग्नीने लोकांच्या अंतःकरणातील प्रार्थना स्वीकारली. लोकांनी इच्छिले होते ते घडले. होलिका नष्ट झाली आणि अग्निदिव्यातून पार उतरलेला प्रल्हाद नरश्रेष्ठ बनला. प्रल्हादाला वाचविण्याच्या उद्देशाने चालू झालेली घराघरातील ही अग्निपूजा कालक्रमामध्ये सामुदायिक पूजेत रूपांतरित झाली आणि त्यामुळेच आज चौकाचौकात होत असलेली होलिका पूजा रूढ झाली. या दृष्टीने पाहता होलिकापूजन हे असद्वृत्तीच्या नाशासाठी तसेच सद्वृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या हृदयात असलेल्या शुभ भावनाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच लोक आनंदाने होलिकेचे स्वागत करतात, होळी पौर्णिमेचे स्वागत करतात. होलिका दहनामुळे खुश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. आनंदाच्या वातावरणाने रंगीत बनलेले लोक एकमेकांवर रंग, गुलाल वगैरे उडवू लागले. शिवाय काहींनी धूळ उडवायला सुरुवात केली आणि त्यामुळे धुळवट निर्माण झाली. आकाशातील रंग आणि धरतीवरील धूळ ह्यांचे ह्या उत्सवात मिलन झालेले आहे. लहान मोठा भेद विसरून महालात आणि झोपडीत राहणारे लोक एकत्र येऊन नाचू लागले. ह्यात प्रल्हादासारख्या महापुरुषाचे कर्तृत्व दिसते. प्रल्हादाने लहान मोठ्या सर्वांनाच प्राणवान बनवले. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी खांबातून नरसिंह प्रगटला तो हाच. खांबासारख्या जड
चेतनाशून्य व निष्क्रिय बनलेल्या लोकात प्रल्हादाने प्राण भरला. नरामध्ये सिंह प्रगटला. नरातील प्रेम व सिंहात असलेले साहस एकत्र झाले आणि त्याने हिरण्यकश्यपूला मारले. लोकहृदयात असलेल्या प्रल्हादाबद्दलच्या प्रेमामुळे लोकात निर्माण झालेल्या साहस वृत्तीने त्यांना हिरण्यकश्यपूला मारण्याची प्रेरणा दिली. हिरण्यकश्यपूला नर किंवा पशु, घरात किंवा बाहेर, रात्री किंवा दिवसा कोणी मारू शकणार नाही असे वरदान होते. ते त्याच्या अतिशय कडक आत्मरक्षणाच्या व्यवस्थेचे द्योतक होते. अत्सत वृत्ती आतून घाबरलेलीच असते. ती स्वतःच्या रक्षणाची नेहमी अशीच कडक व्यवस्था करते. परंतु जनमानसात जागृती झाल्यानंतर त्या अत्सत वृत्तीला विराट नरसिंहासमोर नमावेच लागते. लोकजागृती व लोकसंघटन ह्यांच्यासमोर दुष्ट वृत्तीचा पराभव होतो. ही गोष्ट होळी या सणामधून आपल्याला समजावते. होळीमध्ये केवळ निकामी वस्तू किंवा कचरा जाळला पाहिजे असे नाही, तर आपल्या जीवनात असलेले आपणास त्रास देणारे खोटे विचार तसेच मनाचा मळ आणि मनातील कचराही जाळला पाहिजे. संघनिष्ठेला शिथिल बनवणारे खोटे तर्ककुतर्क या होळीत दहन केले पाहिजेत. शिवाय शक्ती व ज्ञान यांच्या अभावामुळे हृदयात असलेली केवळ भोळी भावना किंवा आशाही कार्यसाधक बनत नाही. तेव्हा हा जडवाद किंवा भोगवाद यांच्याशी लढणारा प्रभुसैनिक भावनिष्ठ बुद्धी तसेच बुद्धिनिष्ठ भाव ह्यांनी सुसज्ज असला पाहिजे. होळीचा उत्सव फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनवणारा, वसंतातही संयमाची दीक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजावणारा व मानव मनात व मानव समाजात असलेल्या असद वृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा उत्सव आहे. होळीची दुसरी कथा आपण पाहूयात. रघूच्या राज्यात ढुंडा नावाची एक राक्षसीन होती. जर तू निष्पाप लोकांचा छळ केलास व ते तुला निंद्य वचने बोलली तर तुझी शक्ती क्षीण होईल असे ब्रह्मदेवाने ढुंडा राक्षसिनीला वरदान दिले होते. ढुंडा राक्षसीन लहान मुलांना पळवून ठार मारत असे. तेव्हा लोकांनी तिला पळवून लावण्यासाठी होळी पेटविली व तिच्या भोवती दोन्ही हातांनी बोंब ठोकून अपशब्द वापरले. ढुंडा राक्षसीन पळून गेली. त्या आनंदाप्रित्यर्थ पेटविलेल्या चितेत पाणी ओतून लोकांनी ती राख एकमेकांच्या अंगावर शिंपडून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी केली. आपली मुले ढुंडा राक्षसिनीच्या क्रौर्यातून वाचली म्हणून दरवर्षी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला आपापल्या दारासमोर वा गावातील चौकात आंबा, माड, पोफळ, एरंड आदी लाकडांची व गाईच्या गोवऱ्यांची होळी करतात. होळी पेटवून तिच्या भोवती पाण्याची धार धरून शंखध्वनी करून अपशब्द वापरतात. अशी ही ढुंडा राक्षसिनीची कथा आहे. तिसरी कथा म्हणजे कंसाच्या आज्ञेने आलेल्या पुतनेचे स्तनपान करून श्रीकृष्णाने तिचा वध केला. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. आपला लाडका कृष्ण सुखरूप राहिल्याचा आनंद गोकुळातील लोकांनी होळी पेटवून व्यक्त केला. चौथी कथा म्हणजे त्रिपुरासुराचा पुत्र तारकासूर लोकांचा छळ करू लागला. भगवान श्री शंकराला होणाऱ्या मुलाच्या हातून तुझा नाश होईल असे ब्रह्मदेव तारकासुराला म्हणाले. तेव्हा श्री शंकर ध्यानमग्न अवस्थेत होते. त्यांचा ध्यानभंग होऊन पार्वतीला त्यांच्यापासून पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून देवांनी मदनाला पाठविले. मदनाने आपला मदनबाण शंकराच्या हृदयावर सोडल्यामुळे शंकराचा ध्यानभंग झाला. त्यामुळे शंकर संतप्त झाले व त्यांनी आपल्या कपाळावरील तिसरा डोळा उघडून मदनाला जाळून टाकले. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. तसेच याच दिवशी श्रीराम आणि सुग्रीवांची भेट झालेली होती. आगीपासून होणारी जीवहानी व अर्थहानी टाळण्यासाठी या दिवशी आमचे पूर्वज अग्नीची प्रार्थना करीत असत. अशा अनेक घटनांची स्मृती म्हणून हा उत्सव संपूर्ण भारतात संपन्न करतात. या दिवशी आपल्या दारापुढे अंगणात सुंदर रांगोळ्या काढतात. एरंडाचा एक दंड उभा करतात. त्याच्या भोवती गोवऱ्या व लाकडे रचतात. त्याची पूजा करतात आणि होली प्रज्वलित करतात. त्यामध्ये नारळ टाकतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात
आणि होळीची प्रार्थना करतात. नमस्ते सर्व कल्याणी, नमस्ते करुणालये, नमस्ते होलिके देवी, रुद्रस्य प्रियवादिनी. मानवी मन अशा अनेक अपवित्र विचारांनी भरलेले असते. आपल्या मनातील अपवित्र विचार जाळून टाकावेत आणि आपले मन पवित्र आणि शुद्ध बनवावे. दुर्गुणांचा संहार करावा आणि सद्गुणांचे संवर्धन करावे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या होळीबद्दलच्या अभंगात असे सांगितले आहे की मी होळीत काय आणि का जाळलं याविषयी तुकाराम महाराज म्हणतात. दैन्य दुःख आम्हा न येती जवळी, दहन हे होळी होती दोष. लोक होळीत शेणाच्या गौऱ्या आणि लाकडं जाळतात. मी होळीत माझ्यातले दोष जाळले आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही. दोष नाही तर दारिद्र्य नाही, त्यामुळे दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख नाही. सर्व सुखे येती माने लोटांगणी, कोण यासी आणि दृष्टीपुढे. दुःख तर जवळ येतच नाही, उलट सुख माझ्यापुढे लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही. सगळं जग सुखाच्या मागे लागलेलं असताना तुकाराम महाराज मात्र सुखाला हाकलून लावतात, कारण त्यांना सुखाची हाव नाही आणि दोष जाळल्यामुळे दुःख तर आधीच दूर पळून गेलेले आहे. यानंतर अमुची आवडी संत समागम, आणिक ते नाम विठोबाचे. मला सुखाची अपेक्षा का नाही, तर संतांचा सहवास आणि विठोबाचे नाव एवढ्याचीच मला आवड आहे, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. अमुचे मागणे मागो त्याची सेवा, मोक्षाची निर्देवा कुणाचा आड. मला मागायचंच असेल तर मी सुख नाही मागणार, फक्त संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव एवढंच मागेन. याच्या पुढे तर मला मोक्षसुद्धा नको. या सुखापुढे मोक्षाची आवड कोणत्या दुर्दैवी माणसाला राहील, असे तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे पोटी साठविला देव, न्यून तो भाव कोण आम्हा. मी माझ्या पोटातच विठ्ठलाला साठवून ठेवला आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळे मला आता कशाची कमतरता आहे. सगळं भरून पावल्यासारखं आहे. म्हणून मला मोक्ष तर नकोच, अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठ लोकही नको. अशा या होळीच्या सणाबद्दल तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात आपल्यातले दोष जळावेत असं सांगितलेलं आहे. होळीतील विज्ञान पाहत असताना असे लक्षात येते की विषुववृत्तावर सूर्य येतो तो दिवस म्हणजे 21 मार्च. याच्या जवळपास होळीचा सण येतो, तेव्हा उष्णता वाढीस लागते. होळी लावल्याने जमीन तापते, जमिनीलगतचा थर तापतो. यावेळी होळी लावल्याने उष्णता वाढते, म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस चांगला पडतो. हे यामागील विज्ञान असावे. होळीची रचना करताना मधोमध एरंड, नारळ, सुपारी किंवा ऊस उभा ठेवण्यामागील शास्त्र आहे. एरंडाचा धूर वाईट शक्तींनी वातावरणात पसरवलेल्या दुर्गंधीयुक्त वायूला नष्ट करतो, तर नारळाकडे आकृष्ट होणाऱ्या ब्रह्मांड मंडलातील सात्विक लहरीमुळे होळीतील अग्निरूपी तेजस्वरूप शक्तीतील देवत्व टिकून राहण्यास सहाय्य होते. सुपारीचा मूळ गुणधर्म रजोगुण धारण करण्याचा असल्याने या रजोगुणाच्या साहाय्याने होळीतील तेजाचे कार्य करण्याच्या गुणधर्मात वृद्धी होते. तर ऊस हाही प्रवाही रजोगुणी लहरीचे प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असल्याने त्याच्या सान्निध्यामुळे वायुमंडलात होळीतील शक्तिरूपी तेज प्रक्षेपित होण्यास आणि वायुमंडलाची शुद्धी अल्प कालावधीत होण्यास सहाय्य होते. होळीच्या रचनेतील शंकूसारख्या आकारात घनीभूत होणारे अग्निस्वरूपी तेजतत्व भूमंडलावर आच्छादित झाल्याने तिचा भूमीला लाभ मिळण्यास सहाय्य होते आणि पाताळातून भूगर्भाच्या दिशेने प्रसारित होणाऱ्या त्रासदायक स्पंदनांपासून भूमीचे रक्षण होते. या रचनेतील घनीभूत तेजाच्या अधिष्ठानामुळे भूमंडळातील स्थानदेवता, वास्तुदेवता आणि ग्रामदेवता अशा क्षुद्र देवतांचे तत्व जागृत झाल्याने भूमिमंडलातील वाईट शक्तींच्या उच्चाटनाचे कार्य सहज साधले जाते. शंकूच्या आकारात घनीभूत झालेल्या अग्निरूपी तेजाच्या संपर्कात येणाऱ्या जीवाची मनशक्ती जागृत होण्यास सहाय्य झाल्याने त्याच्या कनिष्ठ स्वरूपातील मनोकामना पूर्ण होऊन त्याला इच्छित फलप्राप्ती होणे शक्य होते. साधारणतः होळीमुळे मध्य वायुमंडल आणि भूमीलगतचे वायुमंडल शुद्ध होण्याचे प्रमाण जास्त असते.
अशा प्रकारे सणांमधील असलेला सर्वात शेवटचा हा होळी पौर्णिमेचा सण आपण आनंदात आणि उत्साहात साजरा करूयात.